नमस्कार. जयदेव डोळे आपल्या देशातले आणि महाराष्ट्रातले एक विचारवंत आहेत. ते असं म्हणतात, फुले, गांधी, आंबेडकर आणि संत परंपरा यांनी काय दिलं हे या देशाला सांगता येतं, पण आर एस एसबद्दल काही सांगण्यासारखं नाही. आणि पुढे असं म्हणतात, ख्रिश्चन मुस्लिमांना समोर काल्पनिक शत्रू म्हणून उभं करून द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या. म्हणजे ह्या द्वेषाच्या भिंती बी जे पीने आर एस एसने उभ्या केल्या असं त्यांना म्हणायचं आहे. पण आता हे जे दोन प्रश्न त्यांनी उभे केले त्यात त्यांनी महत्त्वाचं म्हटलं की फुले, गांधी, आंबेडकर आणि संत परंपरा यांनी काय दिलं हे देशाला सांगता येतं. हे बिलकुल बरोबर आहे. कारण फुले यांनी जी समाजसेवा केली, त्यांनी जे मुलींसाठी शाळा काढली, जे दलितांसाठी पाण्याचा हौद मोकळा करून दिला आणि इंग्रजांना भारतातल्या गरिबीची जाणीव करून दिली, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच पद्धतीने गांधींनी ह्या देशात जो लढा उभारला आणि इंग्रजांपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तेव्हा त्यांचे काम मोलाचं आहे. आंबेडकर साहेबांनी तर दलितांसाठी फार मोठं काम केलं, त्यांना हक्क दिले आणि ह्या देशासाठी एक उत्तम आणि चांगली घटना लिहिली आणि हा देश एकसंध करण्याला त्यांनी मदत केली. संत परंपरा ती आपल्या धर्माशी संबंधित आहे, आपल्या विचाराशी संबंधित आहे आणि समाजाचा विकासासाठी, समाजाच्या जुन्या चुकीच्या प्रथा नष्ट होण्यासाठी संत परंपरेने फार मोठं योगदान दिलेले आहे. तेव्हा यांना आपण म्हणू शकतो की ह्या देशासाठी ह्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. पण जो डोळे सरांचा प्रश्न आहे की आर एस एसबद्दल असं काही सांगण्यासारखं नाही, तर मला असं वाटतं की आर एस एसने काय केले हे थोडंसं थोडक्यात आपण बघू. पहिली गोष्ट म्हणजे संघाने देश एक संघ केला, हे गोष्ट महत्त्वाची आहे. या देशातले मूळ निवासी हिंदू आहेत हे पहिल्यांदा आर एस एसने हिंदूंना सांगितलं. आजपर्यंत असं कोणी पहिल्यांदा त्यांना सांगितलं नाही. भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस काळातसुद्धा हिंदूंना नीट कळत नव्हतं. ते संभ्रम अवस्थेत होते की आपण नक्की ह्या देशातले नागरिक आहोत, ही आपली मूळ भूमी आहे, आपले पूजास्थळ या ठिकाणी आहे, आपले जो समाज आहे तो ह्या देशासाठी फार मोठ्या प्रमाणात त्याने कष्ट घेतलेले आहेत. आपल्या पूर्वजांनी ह्या देशासाठी खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने देश उभारण्यासाठी काम केलेले आहे. हे त्यांना करूनही कळत नव्हतं. ते पहिल्यांदा संघाने त्यांना सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे असं की भारत सगळ्यांचा आहे पण हिंदूंचा नाही, हे आजवर काँग्रेस सांगत आलेली आहे. त्याला पहिल्यांदा संघाने शेत दिला. कारण नेहमी काँग्रेस हा मुस्लिमांचा, ख्रिश्चनांचे जे काही थोर पुरुष होते, जे काही राजे होते, जे काही सरदार होते किंवा ज्यांनी ह्या देशासाठी काही प्रमाणात काम केलं, ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, ते त्यांच्या फायद्याचं असेल किंवा तोट्याचं असेल, ते करत असताना त्यांनी ह्या देशासाठी खूप मोठं योगदान दिलं असं सतत काँग्रेसने इतिहासामध्ये लिहिलं आणि लोकांच्या मनात बिंबवलं. पण काँग्रेसने कधीही हिंदू ह्या देशाचा खरा मालक आहे आणि हिंदू कल्चर ही जगातली चांगली संस्कृती आहे, त्याने सगळ्यांना सामावून घेतलं असं कधीही लिहिलेलं नाही किंवा कधीही बोललेलं नाही. इतर धर्मांनी देश लुटला पण हिंदूंनी ह्या देशावर ह्या पूर्वजांनी जे काम केले त्याच्यावर प्रेम केलं आणि सगळ्यांना आपलं मानलं, हे कधीही आजपर्यंत कोणी बोललं नाही. ते पहिल्यांदा संघाने लोकांना समजून सांगितलं. भारत तुमची मातृभूमी आणि पितृभूमी आहे याची ओळख सावरकरांनी करून दिली. तसंच मुस्लिमांची पवित्र भूमी अरबस्थान असून त्यांची पूजेची जागा काबा आहे, तर ख्रिश्चनांची पवित्र भूमी इस्रायल असून त्यांचं पूजास्थळ व्हॅटिकन सिटी आहे. पण हिंदूंची काशी आणि अयोध्या याच भारत भूमीवर आहेत. हे हिंदूंना समजायला फार काळ लागला. तो आत्ता अलीकडे समजू लागला. ते समजण्यामागे आर एस एस ठामपणे उभी होती, हे महत्त्वाचं आहे. सावरकर, हेगडेवार, श्यामप्रसाद मुखर्जी यांनीसुद्धा देशासाठी बऱ्यापैकी काम केलं, पण ते नाकारण्यात आलं काँग्रेसच्या काळात. आज त्यांचा इतिहास बऱ्याच प्रमाणात बाहेर आला. तसंच हे जे डोळे सरांनी हा दुसरा जो प्रश्न मांडला की जो
ख्रिश्चन मुस्लिमांना समोर करून काल्पनिक शत्रू म्हणून उभं करून द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या, हे जयदेव डोळे सर जेव्हा म्हणतात तेव्हा याचा अर्थ जयदेव सर हे डोळे उघडे ठेवून जगाकडे बघत नाही. कारण जर ख्रिश्चन मुस्लिम हे काल्पनिक शत्रू असतील असं यांना म्हणायचं आहे, तर मग ह्या देशावर आक्रमण कुणी केले, या देशातलं धर्मांतर कुणी केलं, या देशातले बहुसंख्य हिंदू ख्रिश्चन मुसलमान कसे झाले आणि त्यांच्या मागे कुणी उभं होतं, कुणी यांना धर्मांतरित केलं आणि आजी एवढ्या कारणावरनं हे ह्या देशाला वेठीस कसे धरत आहेत, या देशातल्या हिंदूंना हे कशा पद्धतीने धमक्या देत आहेत. आणि जेव्हा इराणचा खोमिनी मेला तेव्हा ह्या देशातले सिया कसे जोरजोरात रडू लागलेले आहेत, यांच्या रडण्यामागची कारण काय. जर हे कृत्रिम शत्रू असतील असं बी जे पी ठरवत असेल आणि त्यांचा द्वेष करत असेल, तर मग हे देशाला कारणीभूत नाही का जो इराण नेहमी पाकिस्तानच्या बाजूने प्रत्येक युद्धाच्या वेळी उभा राहिला, त्याला शस्त्र पुरवली, ज्या तुर्कस्तानने सुद्धा शस्त्र पुरवली आणि जे मुसलमान हिंदूंना आजी काफिर मानतात आणि येशू अल्लाह हा एकच देव आहे, बाकीचे देव नसून ते सगळं बोगस आहे असं ते त्यांच्या नमाजमध्ये म्हणतात. हा सगळा काय प्रकार आहे हे जयदेव डोळे सरांनी नीट बघावं आणि मुळात असल्या गोष्टी बोलण्या अगोदर इस्लामचा अभ्यास आणि इस्लामने जगात काय केलं, काय दिलं याचाही विचार करावा. जगाचा जाऊ द्या, पण भारतात तरी इस्लाम आल्यानंतर त्याने कशा पद्धतीने ह्या समाजाची तोडफोड केली, या देशाचे कसे तुकडे केले आणि हिंदूंना कशा पद्धतीने धर्मांतरित केलं, त्यांच्यावर किती जबरदस्ती झाली. जर हे कृत्रिम शत्रू होते तर भारत आणि पाकिस्तानची फाळणी का झाली आणि त्यावेळी 10 लाखाच्या वरती हिंदू का मारले गेले, हा विचार जयदेव सरांनी नक्की करायला हवा. की नुसतंच काहीतरी बोलायचं आणि एखाद्या पक्षाला जोडवायचं याला काही अर्थ नाही. तेव्हा RSS आणि BJP जरी काही चुकत असतील, पण ह्या देशाचं भलं करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर फक्त RSS आणि BJPने केलं आणि आजही ते करत आहेत. नमस्कार.